नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि अशातच आपल्याला अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात जाताना आपल्याला दिसत आहे. यातच उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याची संपूर्ण तयारी सत्ताधारी पक्षांनी केलेली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेला जमणारा जनसमुदाय आणि कडवट शिवसैनिक यांच्यामुळे उद्धव ठाकरे एकटे पडताना दिसत नाही. अशातच आता शिर्डीची लोकसभा लढविण्याची इच्छा ठेवणारे बबनराव घोलप यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट द्यायला नकार दिला होता. अशातच शिर्डी लोकसभेमध्ये वाकचौर यांना एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकसभेची तिकीट मिळणार आहे हे निश्चित असतानाच बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आणि आता त्यांच्या विरोधात सत्र न्यायालयात एक आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना आता शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा लढवणे हे त्यांच्यासाठी अवघड झालेले दिसते. त्यातच त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. मात्र त्या ठिकाणी त्यांच्या सुनावणीचा क्रम 27वा आहे. जर तो निकाल लवकर लागला नाही तर मात्र त्यांना लोकसभा निवडणूक लढवता येणार की नाही यामध्ये आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि राजकीय अडचण निर्माण झाली असंच म्हणावं लागेल. आपल्याला यावर काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.